उपवासासाठी साबुदाणा खाताय, सावधान. तुम्हालाही होऊ शकतात हे 5 गंभीर आजार. श्रावण, नवरात्री, एकादशी, चतुर्थी विविध उपवासाला आवडीने साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात. पण साबुदाण्यामुळे होणाऱ्या या 5 गंभीर समस्या साबुदाणा खाताना ही चूक केल्यास होऊ शकतात. उपवासाला साबुदाणा खाल्ला म्हणजेच आपला उपवास घडला असं आपण मानतो. पण हाच साबुदाणा एक चूक केल्यास जर खाल्ला तर 5 प्रकारच्या आजार तुम्हाला होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती. आत्ताच झालेल्या एका संशोधनात असं लक्षात आले की हा साबुदाणा काही विशेष परिस्थितीमध्ये घातक ठरू शकतो. तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत की साबुदाणा हा कोणी कशा पद्धतीनं खाल्ला पाहिजे ज्यामुळे कुठले आजार आपल्याला होणार नाही, किंबहुना याचे फायदेच आपल्याला जास्त मिळतील. कुठलाही उपवास तुम्ही करणार असाल आणि त्यासाठी साबुदाण्याचे पदार्थ तुम्ही खाण्याचा विचार करत असाल किंवा खातही असाल, पण अनावधानाने ही चूक जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्याही आरोग्याला मोठा धोका आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने बनलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर तर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच आरोग्यविषयक संवेदनशील माहितीवर आपण व्हिडिओ नेहमी घेऊनच येत असतो. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने होऊ शकतात हे नुकसान. पोटासंबंधी आजार होऊ शकतात. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते जर साबुदाणा खाताना ही चूक केली तर. आता साबुदाणा हा सफेद रंगाचा एखाद्या छोट्या बिया असणारा गोलाकार पदार्थ आहे. साबुदाण्याचं सेवन लोक व्रत, कुठलाही उपवास करताना करत असतात. साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी, खीर याचं सेवन जास्तीत जास्त घरांमध्ये केलं जात असतं. साबुदाण्याचं सेवन केल्याने शरीरामध्ये विटामिन आणि मिनरल्स तर मिळतात, पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजेच एक विशेष प्रकारच्या साखरेची मात्रा खूप जास्त असते. काही विशेष आजारांमध्ये साबुदाणा न खाल्ल्याचा सल्ला देखील डॉक्टरांच्या मार्फत दिला जातो. पण याच व्यतिरिक्त चांगल्या प्रमाणात उष्मांक कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये असतात, पण त्यामध्ये प्रोटीन आणि फॅट हे त्यामध्ये नसतं, ज्यामुळे साबुदाण्याचं सेवन केल्याने खूप नुकसान देखील होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याने शरीराला होत असणारे नुकसान याच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत काय आहे, हा कुणी खायला पाहिजे, कसा खायला पाहिजे, जर सुरक्षित राहायचं असेल, आरोग्यापासून वाचायचं असेल. आता सगळ्यात आधी अमेरिकन कृषी विभागाची एक त्या ठिकाणी माहितीनुसार साबुदाण्यामध्ये नेमकं काय असतं ते एकदा जाणून घेऊ. हा कुणी खायला नाही पाहिजे, कोणता आजार असल्यास किंवा तुमची प्रकृती कशी असल्यास तुम्ही खायला नाही पाहिजे, काय दुष्परिणाम होतात आणि व्हिडिओच्या शेवटी हा कशा पद्धतीनं खायला पाहिजे याविषयीची अतिशय माहिती. अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 कप साबुदाण्यामध्ये 544 कॅलरीज असतात. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स 135 ग्रॅम्स असतात. याच्यामध्ये फायबर 1.37 ग्रॅम, प्रोटीन हे असतात, पण यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात. आता साबुदाणा खाल्ल्याने काय होतं? सगळ्यात पहिलं होतं, साबुदाणा खाल्ल्याने तुमच्या रक्तातली साखरेची पातळी वाढते. होय, साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट एक नैसर्गिक पदार्थाची एक साखर उपलब्ध असते खूप मोठ्या प्रमाणात. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यावर आपल्या रक्तातील शुगरची पातळी वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे जर डायबिटीज तुम्हाला असेल, रक्तातील साखरेची पातळी तुमची वाढलेली असेल, तुम्ही डायबिटीजने ग्रस्त असाल, तर तुम्ही साबुदाणा हा खाल्लाच नाही पाहिजे, किंवा खायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खाल्ला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम साबुदाणा खाल्ल्याने होतो तो म्हणजे साबुदाणा वाढवतं तुमचं वजन. होय, साबुदाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅलरीज म्हणजेच उष्मांक असतात किंवा ऊर्जा असते. अतिशय थोड्या प्रमाणात जरी साबुदाणा खाल्ला तर त्यातील कार्बोहायड्रेटमुळे तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट तुमच्या शरीरामध्ये होतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील जो मेद आहे तो वितळत नाही, वापरला जात नाही आणि त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं. अगदी तेजीने वजन वाढतं जर साबुदाणा अति जास्त प्रमाणात खाल्ला तर. बऱ्याच वेळा आपण भरपूर वेळ उपवास धरतो, भरपूर दिवस उपवास धरतो, पण त्यात कायम साबुदाणा खाल्ल्यामुळे आपल्याला वाटतं आपलं वजन कमी होईल, पण ते कमी न होता ते बऱ्याच वेळा वाढतं. त्यामुळे जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरण्याचा विचार जर करत असाल तर कदाचित तुम्ही हा साबुदाणा टाळायला पाहिजे, ज्यामुळे वजन तुमचं नियंत्रणात राहील. आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर अतिशय कमी प्रमाणामध्ये हा साबुदाणा खायला पाहिजे. पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ज्याचा बीपी रक्तदाब हा कमी असेल, एखाद्याचा रक्तदाब हा कमी होत असेल, बीपी लो होत असेल, तर अशा लोकांनी साबुदाणा खाणं हे टाळावं.
साबुदाण्यामध्ये पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतं आणि ज्यामुळे ज्याची जी काय त्या ठिकाणी गुणधर्म आहे की पोटॅशियममुळे तुमच्या रक्ताचा जो बीपी आहे, ब्लड प्रेशर आहे, तो कमी करतो. यामुळे काय होतं, जर तुमचा आधीच बीपी जर कमी असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर साबुदाण्याचं सेवन जर त्या ठिकाणी केलं तर तुमचा बीपी किंवा रक्तदाब हा अधिक कमी होऊ शकतो आणि तुम्हाला अडचणींचं समोर करावं लागू शकतं. पुढचा जो प्रॉब्लेम साबुदाण्यामुळे होतो त्यानंतर आपण लगेच जाणार आहोत की साबुदाणा नेमका कशा पद्धतीनं खायचा. आता काय होतंय की ज्यांना हृदयासंबंधी आजार आहे तर अशा लोकांना साबुदाणा धोकेदायक ठरू शकतो. होय, एखादं ब्लॉकेज झालेलं असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा म्हणजे तुम्हाला याच्या आधी कधी कुठल्याही हृदयाच्या संदर्भात कुठला आजार झालेला असेल तर तुम्ही साबुदाणा हा खायलाच नाही पाहिजे. साबुदाणा खाल्ल्याने तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकतं. साबुदाण्यामध्ये पोषक तत्व आहेत पण याच्यामध्ये प्रोटीन नाही. मग प्रोटीनच्या कमी असल्यामुळे तुम्ही याला दररोजच्या डाएटमध्ये घेऊ नये आणि तुम्ही याचा वापर शक्यतो टाळावा. त्यानंतर पुढचा जो प्रकार किंवा पुढची जी अडचण यामुळे निर्माण होते ते म्हणजे जर तुम्हाला थायरॉईड असेल, होय, जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुम्ही साबुदाण्याचं सेवन टाळावं. साबुदाणा खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात, ज्यामध्ये एक वजन वाढणं हे आहे आणि वजन वाढणं हे खूप मोठ्या आजारांना आमंत्रण देणारी गोष्ट आहे. वजन वाढल्यामुळे तुमची थायरॉईडची समस्या तुम्हाला होऊ शकते किंवा ज्यांना पहिल्यापासून थायरॉईड आहे तर त्यांनी साबुदाण्याचं सेवन हे वर्ज्य केलं तरी चालेल. साबुदाण्याचं जास्त सेवन केल्याने श्वसन घेण्यास अडचण निर्माण होतात, छातीमध्ये जळजळ होते, डोकं दुखणे आणि थायरॉईड वाढण्याची समस्या देखील यामध्ये होऊ शकते. मग आता अशा प्रकारे एक आपल्याला समजलं की ज्याचा बीपी लो आहे, ज्याला वजन कमी करायचं आहे किंवा ज्याचं वजन वाढलेलं आहे, ज्याला शुगरचा त्रास आहे किंवा ज्याला हृदयसंबंधी आजार आहे तर त्यांनी शक्यतो हा साबुदाणा खाणं टाळावं. मग कशा पद्धतीनं खावा, सेवन करण्याची योग्य पद्धत कुठली, तर नेहमी तुम्ही शिजवलेला साबुदाणाच खाल्ला पाहिजे. आता अर्थात ही साधी गोष्ट आहे की आपण शिजवलेला साबुदाणा खात असतो. मग आता बाजारामधून साबुदाणा खरेदी करत असताना तो त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित कंपनीचाच त्या ठिकाणी खरेदी करावा. बाजारामध्ये प्रोसेस साबुदाणा जो आपण घेत असतो तर तो देखील व्यवस्थित चांगल्या कंपनीचाच त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे. एका वेळेला तुम्ही जास्तीत जास्त 100 ग्रॅम साबुदाण्याच्या वरती साबुदाणा त्या ठिकाणी खाल्ला नाही पाहिजे किंवा एका हप्त्यामध्ये फार तर फार 2 वेळा तुम्ही साबुदाणा खाल्ला पाहिजे, त्यापेक्षा जास्त खाल्ला नाही पाहिजे. पण त्यातल्या त्यात साबुदाण्यामध्ये विटामिन भरपूर असतात, त्यामुळे तुम्ही त्याच्या एक सीमित याच्यामध्ये मात्रेमध्ये तुम्ही याचं सेवन केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने साबुदाण्याचं सेवन जर तुम्ही केलं की उपवासाला त्याऐवजी तुम्ही भगर किंवा त्याचबरोबर जी कवर असलेली जी भगर आहे, रॉ भगर खाऊ शकता किंवा तुम्ही फळे खाऊ शकता. तर अशा प्रकारचे ज्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी खाऊ शकता, कारण की उपवासाचा उद्देशच आहे की आहारामध्ये बदल करणं, पोटाला आराम देणं. त्यामुळे कमीत कमी आहाराचं सेवन करून फलाहारावर तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.